student. Now we study the explanation of the formation of liquid drop and bubble. We know that the liquid drop and a small bubble take a spherical shape because surface tension dominate the gravitational force. Liquid drop doesn't fall because pressure inside the liquid drop is maximum than that of the outside pressure and the force of surface tension. म्हणजेच आपण बघितलेलं आहे की छोटासा लिक्विडचा ड्रॉप्स असेल किंवा बबल्स असेल, बुडबुड असेल, तर तो स्पियरच्या किंवा स्पेरिकलच्या शेपचा तयार होतो का, तर त्याच्यावर ऍक्ट होणारा जो सरफेस टेन्शन इतका जो फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल असणाऱ्या फोर्सला डॉमिनेट करतो. म्हणजेच हा आपला असणारा स्पियरच्या आकाराचा शेप लिक्विडचा ड्रॉप घेतो. ओके. दुसरे कारण काय आहे, त्याच्यामध्ये आत असणारा इनसाइडचा प्रेशर जे आहे ते आउटसाइड प्रेशरपेक्षा जास्त आहे आणि ते सरफेस टेन्शनपेक्षाही जास्त आहे, म्हणून हा ड्रॉप फॉल होत नाही, तो पसरत नाहीये. ओके, इथपर्यंत समजलं. नाउ कन्सिडर अ spherical shape as shown in the figure. Here Pi is the inside pressure. Inside pressure of a liquid drop. Pi हे त्या लिक्विड ड्रॉपच्या आतमध्ये असणारं प्रेशर आहे, त्याला इनसाइड प्रेशर म्हणून पी आय वापरला आहे फॉर इनसाइड. दुसरं प्रेशर दिसतंय पी नॉट किंवा पीओ म्हणा. पी नॉट म्हणजे आउटसाइड, ओ फॉर आउटसाइड. ओके, त्या लिक्विड ड्रॉपचं आतमध्ये असणारं प्रेशर जे पी आय आहे, बाहेरच्या बाजूला असणारं किंवा जे इन्क्रीजिंग झाल्यामुळे बाहेरच्या साईडला असणारं जे प्रेशर आहे ते पी नॉट आहे. त्याची सुरुवातीची रेडियस आहे ह्या सोप बबलची, किंवा सोप बबल म्हणू शकत नाही, आपण लिक्विडचा ड्रॉप शिकतोय. लिक्विडच्या ड्रॉपची सुरुवातीची रेडियस काय आहे हो, आर आहे. इनिशियल म्हणून मी, इनिशियल म्हणजे सुरुवातीची, आणि त्याची काहीतरी प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे, त्याच्यामुळे त्याची डेल्टा आर इतकी रेडियस वाढलेली आहे. म्हणजे ते चेंज झाले. किती चेंज झाले हो, अतिशय स्मॉल प्रमाणात चेंज झालेला आहे, म्हणून डेल्टा आर वापरलेला आहे. सो वी कॅन राईट डेल्टा आर काय हो, चेंज इन रेडियस म्हणून किंवा चालतंय, ठीक आहे. चेंज इन रेडियस. मला सांगा, त्या सुरुवातीला असणाऱ्या ड्रॉपच्या आतमध्ये जे प्रेशर आहे ते पी आय ने डिनोट केलं, बाहेरचं जे प्रेशर आहे ते पी नॉट ने डिनोट केलंय. मला सांगा, हा एक समजा फुगा आहे, त्याच्या आतमध्ये फुगवल्यानंतर त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज होतोय, म्हणजेच आतमध्ये जे असणारं प्रेशर आहे ते बाहेरच्या प्रेशरपेक्षा काय आहे, जास्त आहे. म्हणजेच इथं सुद्धा हा ड्रॉप क्रिएट झालाय, म्हणजेच बाहेरच्या प्रेशरपेक्षा आतलं जे प्रेशर आहे, इनसाइड प्रेशर इज ग्रेटर. Here Pi inside pressure is greater than P naught. Outside pressure पेक्षा inside pressure greater आहे. Therefore मी असं राईट करू शकतो Pi minus P naught which is equal to मला काहीतरी मिळेल. त्या असणाऱ्या इनसाइड प्रेशर के जे जास्त आहे आउटसाइड प्रेशर, म्हणजे इनसाइड प्रेशर मधून मी आउटसाइड प्रेशर जर सबस्ट्रॅक्ट केलं तर मला जे आत आहे ते काय मिळतंय, एक्सेस प्रेशर. त्याच्यामध्ये आउटसाइड प्रेशर पेक्षा काहीतरी जास्तच जे प्रेशर आहे त्याच्यामुळे तो फॉर्म झालाय ड्रॉप, नथिंग बट द एक्सेस प्रेशर. सो वी कॅन फाइंड द एक्सेस प्रेशर ड्यू टू द सबस्ट्रॅक्शन ऑफ इनसाइड प्रेशर मायनस आउटसाइड प्रेशर्स. इथपर्यंत समजतंय, लक्षात येतंय. ओके, मग याच्या पुढे काय बघायचं आपल्याला, बघा त्याचा सुरुवातीचा ड्रॉप जो आहे त्याची रेडियस आर आहे, म्हणजे त्याचा सुरुवातीचा आपल्याला काय पाहिजे माहित, सरफेस एरिया माहित पाहिजे. इथं लिहू मी, देअरफॉर सरफेस, इनिशियल सरफेस एरिया म्हणू आपण सुरुवातीचा.
सरफेस एरिया, मी शॉर्टकट लिहिले इनिशियल सरफेस एरिया, आपण त्याला A1 न डिनोट करू. तो काय मिळेल आपल्याला? स्फिअरचा सरफेस एरिया काय असतो फॉर्म्युला? 4πr². फायनल म्हणू की जो वाढलेला किंवा इन्क्रीजिंग म्हणू शकतोय. इन्क्रीजिंग सरफेस एरिया, त्याला आपण A2 ने डिनोट करू. मला सांगा 4πr² असणार आहे, पण ही जी सुरुवातीची रेडियस r होती त्याच्यामध्ये चेंज डेल्टा r इतकी रेडियस झाली. सुरुवातीला r इतकी रेडियस होती इनिशियलला, नंतर डेल्टा r इतकी त्याच्यात इन्क्रीमेंट झाली. म्हणजे आपली जी ओरिजिनल r मिळणार आहे ह्याची ती किती मिळणार आहे? r प्लस डेल्टा r. म्हणजे ही काय मिळेल आपल्याला व्हॅल्यू? r प्लस डेल्टा r, आणि ह्या r प्लस डेल्टा r चा स्क्वेअर आहे. हे मी इक्वेशन्स पुढे सोडवतोय, लक्ष द्या. A2 काय होतं आपलं? 4π इंटू a प्लस बी चा स्क्वेअर. कसं सोडवतो आपण a प्लस बी चा स्क्वेअर? a चा स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b चा स्क्वेअर. इथं a म्हणजे काय? r चा स्क्वेअर प्लस ट्वाइस r डेल्टा r प्लस डेल्टा r चा स्क्वेअर. वी कॅन मल्टिप्लाय 4π इंटू r स्क्वेअर, 4π r स्क्वेअर प्लस 4π इंटू 2, 8π r इंटू डेल्टा r प्लस 4π प्लसला प्लस 4π इंटू डेल्टा r स्क्वेअर. या डेल्टा, मला सांगा सुरुवातीची इनिशियल रेडियस r होती, त्याच्यामध्ये डेल्टा r म्हणजे छोटीशी वाढलेली रेडियस आहे. वाढलेली रेडियस ड्यू टू द इनसाइड प्रेशर आपण थोडं इन्क्रीज केलं असेल, वाढलं असेल, तर ते कितीनं त्याच्या रेडियस मध्ये फरक पडलाय? डेल्टा r इतका पडलाय. डेल्टा r म्हणजे अतिशय छोटीशी व्हॅल्यू आहे की त्याच्यामुळे त्याच्या प्रेशरवर चेंजेस होत नाही, त्याचं इनसाइड प्रेशर काही बदलत नाही. म्हणजेच त्याच्या होणाऱ्या ज्या डेल्टा r इतक्या चेंजेसची व्हॅल्यू सुद्धा जी मिळते आपल्याला ती अतिशय स्मॉल आहे. आणि त्या स्मॉल व्हॅल्यूचा जर स्क्वेअर केला तर तो सुद्धा आपल्याला काय मिळणार आहे? अतिशय स्मॉल व्हॅल्यू. म्हणून ह्या ह्याच्यामधून आपण डेल्टा r टर्म जी आहे स्क्वेअर ऑफ डेल्टा r तो निग्लेक्ट करतो. म्हणजेच मला A2 ची व्हॅल्यू मिळते 4π r स्क्वेअर प्लस 8π r डेल्टा r. आपण डेल्टा r स्क्वेअरची टर्म निग्लेक्ट केली कारण डेल्टा r ही वाढलेली रेडियस आहे, ती अतिशय सूक्ष्म प्रमाणात वाढली की ज्याच्यामुळे त्याच्या प्रेशरवर सुद्धा इनसाइडच्या काही फरक पडलेला नाहीये. ते प्रेशर ऑलमोस्ट कॉन्स्टंट राहिलंय. म्हणजेच त्या असणाऱ्या छोट्याशा व्हॅल्यूचा स्क्वेअर केला ती सुद्धा व्हॅल्यू आपल्याला अतिशय छोटी मिळते. म्हणजे ती ऍड केली काय? नाही केली काय? म्हणून आपण ती निग्लेक्ट केली टर्म. इथपर्यंत समजलं A2. आता आपल्याला काय करायचंय? फाइंड आउट इन्क्रीजिंग सरफेस एरिया. ह्याचा सरफेस एरिया काहीतरी इन्क्रीज झालेला आहे. तो सरफेस एरिया ड्रॉपचा इन्क्रीजिंग सरफेस एरिया आपण फाइंड आउट करूया. नाउ फाइंड द इन्क्रीजिंग सरफेस एरिया कुणाचा? ऑफ ए ड्रॉप. तर तो काय मिळेल? त्या A2 मधून मी हा A1 सबस्ट्रॅक्ट केला तर मला तो वाढलेला जो काय आहे इन्क्रीज झालेला सरफेस एरिया मिळेल. हा इन्क्रीज झालेला सरफेस एरिया मिळेल. तर त्यासाठी मला काय करायला पाहिजे? A2 मायनस A1 मिळेल. तर A2 ची व्हॅल्यू काय होती हो? आत्ताच आपण फाइंड आउट केली 4π r स्क्वेअर प्लस 8π r डेल्टा r. त्याच्यामधून A1 ची व्हॅल्यू 4π r स्क्वेअर होती. इकडे लक्ष द्या, 4π r स्क्वेअर प्लस आहे, 4π r स्क्वेअर मायनस आहे, प्लस 4π r स्क्वेअरला मायनस 4π r स्क्वेअर कॅन्सल झालं. A2 minus A1 means increasing surface area. We can denote that value is nothing dA, which is equal to how much? 8π r into delta r. Okay. जी आपली इथं डीए होती आपली इक्वेशन
फर्स्ट डीए म्हणजेच काय होतं A2 मायनस A1 होता. तर ते डीए ची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 8 पाय आर dr मिळाली. वी नो दॅट वर्क डन dw which is increasing surface area by dA as surface energy. बघा वर्क डन जे आहे इन्क्रीजिंग सरफेस एरिया, वर्क डन काहीतरी झाले म्हणून तो त्याचा सरफेस एरिया इन्क्रीज झालेला आहे. दॅट वर्क डन dw इन्क्रीजिंग द सरफेस एरिया बाय डीए, सरफेस एरिया डीए इतका वाढला तो किती 8 पाय आर dr इतका झालता. ऍज अ सरफेस एनर्जी म्हणून स्टोर्ड होतोय, स्टोर्ड ऍज सरफेस एनर्जी. ओके, मग मी असं लिहू शकतोय का बघा, दॅट वर्क डन dw which is equal T into dA, that dA we can find here, value of dA इथं आहे काय होती हो 8 pi r dr, that dw which is equal to T as it is, dA व्हॅल्यू आपण आताच फाइंड केली ती 8 pi r डेल्टा r. ओके, दॅट इज आवर इक्वेशन सेकंड. बघा इक्वेशन सेकंड कशी आली, इक्वेशन फर्स्ट आपण कशी फाइंड आउट केली, दोन्हीचा काहीतरी चेंज इन सरफेस एरिया झालता. जो चेंज इन सरफेस म्हणजे मोठा सरफेस एरिया मधून छोटा सरफेस एरिया आपण सबस्ट्रॅक्ट केला ॲट A2 मायनस A1 विच इज इक्वल टू आपला चेंज इन सरफेस एरिया dN आपण डिनोट केला. नंतर A2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती होती काय होती हो 4 पाय आर स्क्वेअर प्लस 8 पाय आर dr. त्या 8 पाय आर dr 4 पाय आर स्क्वेअर याच्यामधून A1 सबस्ट्रॅक्ट केला 4 पाय आर स्क्वेअर प्लस 4 पाय आर स्क्वेअरला मायनस 4 पाय आर स्क्वेअर गेट कॅन्सल, म्हणजेच आपल्याला डीए ची व्हॅल्यू मिळाली 8 पाय आर dA. आपल्याला माहिती आहे हा काहीतरी चेंज इन सरफेस एरिया झाला म्हणजे काहीतरी वर्क डन तिथं झालेलं आहे. ओके, दॅट वर्क डन dw ने डिनोट करतो आपण, इन्क्रीजिंग द सरफेस एरिया बाय dA ॲज अ सरफेस एनर्जी. बघा तो इन्क्रीजिंग सरफेस एरिया जो झालाय तो स्टोअर्ड होते तर सरफेस एनर्जी म्हणून स्टोअर होतोय, stored as a surface energy. म्हणून मी असं लिहू शकतो that work done which is equal to T into dA, that dA is nothing but change in its surface area. So that value of dA we can find here, we can put here the value of, we get the equation second. Now we know that work done dW which is equal to force into displacement, that work done is nothing but the force into डिस्प्लेसमेंट डेल्टा आर. बघा हे वर्क डन जे आहे ते काय आहे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. इथं हा फोर्स काय आहे एक्सेस प्रेशरमुळे ऍक्ट होणारा फोर्स आहे आणि डेल्टा आर ही चेंज इन रेडियस आहे. हे फोर्स म्हणजे एक्सेस फोर्स आहे. मग तो एक्सेस फोर्स फाइंड आउट केला पाहिजे मला. एक्सेस फोर्स विच इज इक्वल टू काय असेल हो, हा एक्सेस फोर्स आतमधला म्हणजेच काय त्याचा एक्सेस प्रेशर इनटू त्याच्या एक्सेस प्रेशर इनटू सरफेस एरिया इनटू सरफेस एरिया. देयरफॉर एक्सेस फोर्स काय होता हा F विच इज इक्वल टू एक्सेस प्रेशर. मगाशीच तुम्हाला मी शिकवलो PI मायनस P नॉट म्हणजे आपला एक्सेस प्रेशर आहे. पुट PI minus P naught into surface area 4 pi r square. इथपर्यंत लक्षात येते. याच्या पुढचं मला इथे पुसायला लागेल, लक्ष द्या. इथपर्यंत आता आपल्याला माहित होतं की जो चेंज इन सरफेस एरिया A2 मायनस A1 आपण बघितला की जो आपला डेल्टा इक्वेशन फर्स्ट आहे, डीए ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली प्लस 4 पाय आर स्क्वेअरला मायनस 4 पाय आर स्क्वेअर कॅन्सल झालं, डीए ची व्हॅल्यू आली 8 पाय आर dr. नाव आपल्याला काय माहित होतं दॅट वर्क डन इन्क्रीजिंग सरफेस एरिया, ते वर्क डन काहीतरी इन्क्रीज केलं होतं आपण फिगर मध्ये बघितलं होतं. आता खोडलंय आपण हे कारण आपल्याला पुढच्या स्टेप्स इथे राईट करायचे. ओके, दॅट वर्क डन इन्क्रीजिंग द सरफेस एरिया बाय dA ॲज अ सरफेस एनर्जी म्हणजे स्टोर्ड द सरफेस एनर्जी
ॲज अ सरफेस एनर्जी म्हणल्यावर मग ते वर्क डन विच इज इक्वल टी इंटू डी मी राईट करू शकतो. ह्या वर्क डनला ॲज इट इज ठेवलंय, टीला ॲज इट इज ठेवलंय, डीएलची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली होती 8 पाय आर डेल्टा आर पुट केली. दॅट इज अवर इक्वेशन सेकंड. ओके, वी नो दॅट वर्क डन मीन्स फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आकृतीमध्ये काहीतरी फोर्स आपण क्रिएट केल्यामुळे त्याचा सरफेस एनर्जी वाढत होती किंवा सरफेस एरिया वाढत होता, तो डेल्टा आर इतका वाढत होता. हिअर फोर्स एफ दॅट डी डब्ल्यू इज द वर्क डन and that work done which is equal to force F into that is the displacement, that is excess force. हा excess force दिल्यामुळे तर त्याचा surface area वाढत होता. that excess force आपण कसा काढू शकतो, तर F which is equal to excess pressure, त्याच्यावर वाढणार excess pressure आणि त्याचा असणारा surface area यांचा प्रोडक्ट केला तर आपल्याला excess force मिळतोय. that excess force we can denote here F which is equal to Pi minus P naught into surface area of drop, we know that 4 pi r square. Now equating equations 2 and 3. Here equations 2 dw which is equal to t 8 pi r dr, equation 3 dw f into delta r. मला सांगा दोन्हीच्या LHS सेम आहे म्हणून तर सांगितले. नाव equating equations 2 and 3 we get. जर इक्वेशन 2 आणि 3 आपण इक्वेट केलं तर आपल्याला काय मिळते बघूया. इक्वेशन 2 ची LHS इकडे DW which is equal काय तर T into 8 pi r delta r which is equal to याची काय होती F into delta r. हिअर F ची व्हॅल्यू आत्ताच आपण फाइंड आउट केली होती Pi minus P naught into 4 pi r square into a delta r which is equal to इकडे काय होतं T in bracket 8 pi r into delta r. Can we see some cancellation here? काही कॅन्सल होते का एकमेकाला बघा इथं. या डेल्टा आर कॅन्सल झाला. इकडे 4 pi r स्क्वेअर आहे, मी डिवाइडला गेलो 4 1 ज 4 4 2 ज 8 पाय आर गेट कॅन्सल, पाय आर गेट कॅन्सल. इथं फक्त एक आर राहतोय, इथं राहते टी आणि 2 टी लिहिलं तर काय प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. वी कॅन हॅपीली सबस्टिट्यूट 2t हिअर विच इज इक्वल टू काय राहिले इकडं कॅन्सल झाले आर ला पी आय मायनस पी नॉट इथं राहिले इंटू इथला एक आर. ओके, मला पी आय मायनस पी नॉटला मी इथंच ठेवलं, आर इथं मल्टिप्लाय होता इक्वल टू साईनच्या इकडचे घेतलं तर मी काय होईल 2t ला तो डिवाइड जाईल. म्हणजेच देअरफॉर पी आय मायनस पी नॉट विच इज इक्वल टू वी गेट 2t बाय आर. दॅट इज अवर रिझल्ट. वी गेट रिझल्ट. ही जी इक्वेशन आता आपण फाइंड केली दॅट पी आय मायनस पी नॉट, वी नो दॅट inside pressure minus outside pressure is nothing but excess pressure. That excess pressures equations is nothing but our Laplace law also. म्हणजेच liquid drops आपण formations होताना जी equations find out केली is nothing but our excess pressures value. That excess pressures value is nothing but our Laplace law. ह्यालाच Laplace law असे सुद्धा म्हटले जाते. म्हणजेच इक्वेशन्स मिळाले आपल्याला काय पी आय मायनस पी नॉट विच इज इक्वल टू 2t बाय आर. एक्झाम मध्ये आपल्याला असं विचारलं पण जाईल, समजा सोप बबल दिला असेल. ओके, सोप बबलला काय होत दोन प्रकारचे सरफेस एरिया असतात. सोप बबल आहे त्याच्या बाहेरच्या बाजूचा एक सरफेस एरिया की त्याचा एअरशी कॉन्टॅक्ट येतोय आणि आतमध्ये सुद्धा एअर आहे की त्याच्या ह्या असणाऱ्या दुसऱ्या एरियाशी एअरचा कॉन्टॅक्ट येतोय. म्हणजे त्याच्या दोन सरफेस एरिया आहेत अशा बबल्सला. मग त्याचा आपण काय काढू शकतो, त्याचा फॉर्म्युला काढायचं तर जस्ट काय होईल तर मल्टिप्लाय होईल. कशाला, त्या 8 पाय आर डी आर ला काय होईल जस्ट मल्टिप्लाय 2 न केलं आणि इक्वेट केलं तर काय मिळेल आपल्याला तिथं. इथं काय मिळालं होतं 8 पायला मल्टिप्लाय केलं तर 16 मिळेल आपल्याला. आणि इकडं काय होतं 4 4 1 ज 4 4 ज 16. म्हणजेच जस्ट वी कॅन डबल सरफेस एरिया वी कॅन जस्ट मल्टिप्लाय बाय 2. जर जस्ट मल्टिप्लाय बाय 2 केलं तर 4t बाय आर
हा फॉर्म्युला मिळेल आपल्याला ज्याचे 2 सरफेस एरिया आहेत अशा बबल्सचे, आणि हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला होता तो 2T/R. This is our expression of the formation of a drop or a